अपेक्षित होता पण मी बघितलं मला आता काय हे शब्द अपेक्षित होते मला. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर प्रमाण दिले. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. सूर्यवंशी होते ते सूर्यवंशी. वेळ आहे मला 2-5 मिनिटं आहे ना? आहे ना 5-7 मिनिटं? ठीक आहे. नाही आटोपलं. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. हनुमंता मारुती अरे माझा शब्द खाली नाही गेला पाहिजे. या कुलाची रीत आहे. दिलेला शब्द आजपर्यंत कोणी फिरवला नाही. अरे माझ्याकडून जर शब्द फिरला ना तर अरे माझे पूर्वज माझ्यावरती थुंकतील. हे मारुती हे हनुमंता माझ्या शब्दाची लाज राख. ही शान राख भगवंता. या हनुमंता या विनंती केली. विनंती माझ्या आजपर्यंत माझ्या पूर्वजामध्ये या वंशामध्ये आजपर्यंत असं झालं नाही की ज्यांनी शब्द दिला आणि तो पूर्ण केला नाही. अरे माझ्या पूर्वजाने स्वप्नात दिलेलं स्वप्न पडलेलं सुद्धा राज्य दान करून टाकलंय. स्वप्न सांगतोय मी. स्वप्न प्रभू रामचंद्राच्या पूर्वजाला स्वप्न पडलं. एका महान ऋषीला स्वप्न पडलं की त्या राजाने स्वप्नामध्ये नगरी दान केली आणि 3.5 भार सोनं दान केलं. गेले ते ऋषी तिथे राजाकडे दुसऱ्या दिवशी. राजन आपली मात कीर्ती आहे. आपण दिलेला शब्द आजपर्यंत कधी फिरला नाही. ही आपली कीर्ती. आणि मला रात्री स्वप्न पडलं की तुम्ही ही तुमची नगरी मला तुम्ही या स्वप्नामध्ये दान करून टाकली. दान काय केलं? दान केलं. आणि नुसती नगरीच नाही 3.5 भार सोनं पण दिलं. त्यात काय अवघड? रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. आता प्रमाणामुळे थोडंसं लांब करता येईल. आता आकडते घेतो. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. शब्द गेला आणि स्वप्नात गेला. नगरी दान करून टाकली. नगरी आता नगरी दान केली. ऋषीचं काय तेवढं जमलं नाही. ऋषी विश्वामित्र नाव त्यांचं. राजन 3.5 भार सोनं बाकी. अजून नगरीचं दान केली 3.5 भार अजून सोनं बाकी राहिलंय. म्हणे राज गुरुवर्य या की नगरी तुमच्या स्वाधीन केली. हिच्यात नाव सोनं तुम्हाला त्याच्यामध्ये आलं. आता वेगळं सोनं कसं नाही राजा? नाही. ही नगरी ज्या दिवशी तू दान केली ना हिच्यातलं सगळं काही ते माझं झालं. पण याच्या व्यतिरिक्त तू 3.5 भार सोनं द्यायचं मला कबूल केलंय आणि ते सोनं तुम्हाला दे. मोठा प्रश्न पडला या राजाच्या पुढे. पण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. अरे जीव गेला कबीर पण दिलेला शब्द मागे नाही रघुवंशाचा. आणि मग या राजाला आपल्या गादीवरून बाहेर वळावं लागलं. राज्य देऊन टाकलं आणि त्या 3.5 भार सोन्यासाठी स्वतःचा बाजार मांडला राजाने. कारण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. स्वतःचा बाजार मांडला. पत्नी आणि एक मुलगा. पत्नी आणि एक मुलगा. गवताच्या पेंड्या डोक्यावरती घेतल्या. कारण त्यावेळेस स्वतःला विकायचं जर असेल ना तर गवताची पेंडी डोक्यावर ज्याच्या असेल बाकीच्याने ठरवायचं का हा कामासाठी याला आपण विकत घेऊ शकतो. या तिघाही मायलेकरांनी त्या डोक्यावरती पेंड्या घेतल्या गवताच्या आणि बाजारमध्ये उभे राहिले. बाजारामध्ये कशासाठी? फक्त त्या स्वप्नामध्ये नगरी तर गेलीच गेली पण 3.5 भार सोनं द्यायचं होतं म्हणून. आणि मग तिघाही मायलेकर अशा अंतराने उभे राहिले.
डोक्यावरती भार, डोक्यावरती गवताचा बारा, पेंडी, आणि त्या राजाला पहिलं गिऱ्हाईक आलं. राजाला पहिलं गिऱ्हाईक आलं आणि राजाला काम मिळालं त्या स्मशानभूमीमध्ये राखण करणे, लाकड फोडणे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परवचन न जाई. राजा हरिश्चंद्रचं सांगतोय मी आपल्याला. स्वप्नात सुद्धा नगरी दान केली. आणि मग त्या स्मशानभूमीमध्ये राजा हरिश्चंद्राला काम मिळालं. 2 भार सोनं दिलं त्यांनी. 2 भाराला त्यांचा व्यवहार ठरला. किती? 2 भाराला व्यवहार ठरला. आता प्रॉब्लेम राहिला होता 1.5 भाराचा. स्वतःला विकलं राजाने. 2 भार सोनं आलं आणि त्या स्मशानभूमीमध्ये राखण्याचं काम माझ्या राजाने केलं. कारण माझ्या प्रभू रामचंद्राचे वंशज होते ते. प्राण जाय परवचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई. आणि मग दुसरा नंबर या माऊलीचा. आता तेवढ्या एक ब्राह्मण जे पूजापाठ त्यावेळेस करायचे ते तिथे आले. त्यांनी बघितलं चेहरा जरा ओळखीचा वाटतोय. चेहरा ओळखीचा वाटतोय. ही राणी तारामती तर नसेल, पण तारामती राणी म्हणावं तर डोक्यावरती पेंडी. प्रश्न पडला विचारावं कसं. पण न राहून विचारला, माऊली माऊली मी आपल्याला ओळखल्यासारखं वाटतंय मला. आणि माझ्या माऊलीनं शांतपणे उत्तर दिलं. आपल्यासारखं असतं तर मग चॉननं काय केलं असतं. नाही नाही ती मी कायची हो, ती माझ्यासारखी दिसत असेल. पण रघुवंशी राजे होते. रघुवंशी खोट कधीच बोलत नव्हते. आणि घडलेला सगळा वृत्तांत माझ्या तारामती राणीनं त्या पुरोहितांना सांगितला. आणि ज्यांचं पौरात्य करून ज्याचा संसार चालत होता, ज्याचं पौरात्य करून ज्याच्या घरामध्ये चूल पेटत होती, ज्याचा पौरात्य करून ज्याचे लेकर बाळ वाढत होते, आज त्यांच्यावरती एवढी वेळ रडू कोसळलं. एकच सांगितलं, माऊली माऊली फक्त मला थोडासा वेळ द्या, थोडा वेळ द्या फक्त. तुम्ही स्वतःला कुणालाही विकू नका, मला फक्त थोडासा वेळ द्या. याचं कारण काय माहितीये? या बाजार मांडला होता. बाजार, या बाजारमध्ये ग्राहकाचे प्रकार अनेक असू शकतात. आणि माझ्या तारामतीचं सौंदर्य आणि या सूर्याला लाजवेल, या चंद्रालाही लाजवेल एवढं मोठं सौंदर्य माझ्या तारामती राणीचं. आणि वेळ आली, ही डोक्यावरती भारा घेऊन ही वेळ आली. याचं कारण काय? हे आपलं प्रमाण. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. हे वचन निभावण्यासाठी ही वेळ माझ्या तारामती राणीला आली. आणि या सौंदर्याला भाळून माझ्या तारामती राणीचा कोणी बाजार मांडू नये म्हणून तिला सुरक्षित ठिकाणी आपण घेऊन जाऊ या उद्देशाने. कारण जिच्या तुकड्यावरती आपण आजपर्यंत जगलो, जिनं प्रत्येक पौर्यत्य करत असताना, प्रत्येक पूजा करत असताना सुपभर सोन्याच्या मोहरा आपल्या पदरात टाकल्या असतील, आणि जिच्यामुळे आपल्या घरामध्ये एवढं मोठं सुख आलं असेल, जिच्यामुळे आपले लेकरं वाढत असतील, जिच्यामुळे दररोज तुपाचा शिरा आपल्याला मिळत असेल, काय काय कौतुक, काय काय वर्णन करावं. एवढं त्या माऊलीमुळे आज तिच्यावरती ही वेळ. आणि मग हे पौरोहित आपल्या घरी गेले. माऊलीला विनंती केली की फक्त मला थोडा वेळ द्या. आणि हे घरी गेले आणि आपल्या पत्नीला सगळा वृत्तांत सांगितला. अगं बाई, अगं जिच्यामुळे तुझं घर चाललंय ना, जिच्यामुळे एवढं चाललंय ना, नाही आटोपत घेतो ना, काढलं वेळ झालाय. पण आता काय ते प्रमाण तसं आलं, मग राहावं नाही मला, नाही तर भांडवल खसलं होतं सगळं असं. जिच्यामुळे आपण सुखी संसार आपण करतोय ना, जिच्यामुळे सगळं चाललंय ना, आज तिच्यावरती अशी वेळ आहे. तिला संरक्षण दिलं पाहिजे, तिला सुरक्षित ठिकाणी आपल्या घरी ठेवलं पाहिजे. नाहीतर आणि ही दुनिया तिचा बाजार मांडेल का, तिचा बाजार मांडेल. स्तब्ध झाली, स्तब्ध. दोघे पती पत्नी त्या बाजारामध्ये गेले आणि विचारलं, माऊली तुम्हाला कामाला तर आम्ही ठेवू शकत नाही, कारण तुमच्या आशीर्वादाने आमचा संसार चाललाय. तुम्हाला कामाला नाही ठेवू शकत, परंतु हा बाजार आहे, बाजार. फक्त एकच विनंती, तुम्ही या बाजारामध्ये उभे नका राहू, फक्त माझ्या घरी चला. माऊलीने सांगितलं तसं नाही येऊ शकत. आम्हाला 3.5 भार सोनं दान द्यायचंय.
2 भार दिलंय, माझे पती त्या स्मशानभूमीमध्ये काम करतायत आणि अजून 1.5 भाराची गरज आहे. माऊली हे 1.5 भार सोनं घ्या, परंतु माझ्या घरी या. मी असं घरी नाही येणार, मला काहीतरी काम द्या. माऊली काय काम देऊ तुम्हाला? एकच सांगितलं, माऊली काहीच काम न करू, माझ्या घरामध्ये फक्त हे देवघर सारवण्याचं काम करा, दुसरं काहीच नका करू. एवढी माझ्यावरती कृपा करा, फक्त माझ्या घरातलं काय करा. देव सिरियस झालं का? माझं देवघर फक्त सारवायचं काम करा. हे 1.5 भार सोनं घ्या. 1.5 भार सोनं घेतलं. पुढे पुरोहित चालू लागले, मागे त्यांची पत्नी चालू लागली आणि त्यांच्या पाठीमागे हळूहळू मंद पावलं टाकत 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 माझी तालावरती चालू पाऊल जड होऊ लागले. खूप मोठं अंतर यांच्यामध्ये पडू लागलं, कारण माऊलीचे पाऊल जड होत होते. त्या पुरोहिताने मागे वळून बघितलं, पत्नी जवळच्या अंतरावरती, पण राणी तारामती खूप अंतरावरती मागे. पुरोहित मागे आले, हात जोडून विनंती केली, माऊली तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, मनाविरुद्ध आम्ही तुमच्या काहीच नाही. काय का तुम्ही एवढ्या अंतकरणाने, जड अंतकरणाने पाऊल टाकताय? माझ्या माऊलीने एकच सांगितलं, अरे तुम्ही गाईला चालवलंय, पण वासरू माझं बचड मागे. या माऊलीचा काळजाचा तुकडा मागे. या माऊलीला तुम्ही घेऊन चाललात, या गायीपासून ते वासरू माझं बचड दूर झालंय. त्या बचड्याला माझ्या बरोबर घ्या, त्या वासराला माझ्या बरोबर घ्या, ही विनंती करते मी तुम्हाला. एक माणूस वाढेल तुमच्या घरामध्ये, एक माणूस वाढेल तुमच्या घरामध्ये, पण गायी विना हे वासरू तुम्ही वेगळं करू नका. हीच माझी विनंती तुम्हाला, हीच माझी विनंती. माझं लेकरू, माझा रोहिदास, त्यांनी स्वतः त्याच्या डोक्यावरती आम्ही भारा दिलाय आणि त्याला ही विक्री करायचंय. फक्त ते लेकरू माझ्या सोबत घ्या. कळवळलं हृदय, कळवळलं, कारण त्या माऊलीचं जे वचन ऐकलं ना, ऐसी कळवळ्याची जाती, मोह न ठेवता त्या लेकराला त्या पुरोहितांनी सोबत घेतलं आणि ते 1.5 भार सोनं त्यांनी दान केलं. याचं कारण काय? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. हे वचन निभावण्यासाठी, हे वचनाला जाण ठेवण्यासाठी, वचन राखण्यासाठी हे अख्खी प्रभू रामचंद्रापर्यंत आलेली जी कारकीर्द आहे ती रघुवंशीची कारकीर्द. आणि एवढं महान या प्रभूच्या कार्यामध्ये माझ्या हनुमंतरायाशिवाय ते पूर्णच होऊ देत नाही, ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तर शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. मला तर पहिले याच्यावरचा आपला खेळ आवडला, सोडून घेऊ. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यासुबटा. या असं पहिल्याच्या विठोबार खुमाई शिवराने धीर स्वामी काजे तू सागर. काय भक्तीच्या त्या वाटा तुका म्हणे रुद्रा
अंजनीच्या एक कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मजता वाऱ्या सोटा